नमस्कार मित्रांनो. सध्या देशभर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियापासून ते रस्त्यावरच्या चर्चांपर्यंत हा विषय गाजत आहे. पण एक मोठा प्रश्न निर्माण होतो. प्रत्येक आंदोलन समाजात बदल घडवतं का? आंदोलन जन्माला का येतात? इतिहासात मोठ्या आंदोलनाने खरंच देश आणि समाज बदलला का? या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत. तर आपल्या सोबत आहेत इंटरनॅशनल रिलेशन मध्ये पीएचडी असलेले डॉक्टर अर्जुन डोंगरे सर. तर सर, कोणतंही आंदोलन जन्माला येण्याची कारणं काय असतात? आंदोलन आंदोलन जन्माला येण्याची भरपूर कारण असतात. मुख्यतः कारण काही सामाजिक असतात, काही राजकीय असतात, काही आर्थिक कारण असतात. बरोबर. सामाजिक कारणामध्ये कसं असेल की जर आर्थिक विषमता वाढली असेल समाजामध्ये डिस्क्रिमिनेशन असेल म्हणजे भेदभाव असेल. तसेच जर राजकीय स्तरावर जर पाहिलं गेलं आपण बरोबर. लोकांना जेव्हा अशी याची जाणीव व्हायला लागते की बाबा जे सत्ता आहे, जे सरकार आहे, जे गव्हर्नमेंट आहे ते आपलं ऐकून घेत नाही. आपले जे जनतेचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे सरकार विचारात घेत नाही. बरोबर. त्यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण होतो आणि या असंतोषाचाच रूपांतर आंदोलनामध्ये. तसेच आपण आर्थिक कारण जर पाहायला गेलं बऱ्याच वेळेस बेरोजगारी वाढलेली असते. आर्थिक विषमता समाजात वाढली असते. म्हणजे जे काय समाजातील विशिष्ट गटाकडे जास्त पैसा असतो आणि मोठ्या प्रमाणात समाज गट बाकी आहे त्याच्याकडे कमी पैसा असतो. म्हणजे ही आर्थिक विषमता जास्त वाढली असते. बरोबर. तसेच राजकारणामध्ये म्हणजे शासनामध्ये भ्रष्टाचार वाढल्याच्या नंतरही समाजात आंदोलन होतात. सर, याला जोडून एक दुसरा प्रश्न असा आहे की कोणत्या आंदोलनामुळे जागतिक लेवल असा मोठा समाजामध्ये परिणाम झाला, की देशांवरती किंवा समाजांवरती जागतिक लेवल असं कोणतं आंदोलन होतं की त्याने परिणाम झाला? जगभरात असे भरपूर आंदोलन झालेत. उदाहरण द्यायचं झालं तर समजा फ्रेंच राज्यक्रांतीचं आहे, अमेरिकन राज्यक्रांतीचं आहे. फ्रेंच राज्यक्रांती 1789 फ्रेंच राज्यक्रांती झाली. बरोबर. आता या राज्यक्रांतीमुळे काय झालं की त्या अगोदर लोकशाही ही शासन व्यवस्था समाजात अस्तित्वात नव्हती. बरोबर. कोणत्याही देशात नव्हती. पण त्या फ्रेंच राज्यक्रांतीने काय केलं की ती जी राज्य व्यवस्था होती ती नष्ट केली बरोबर. आणि लोकशाहीचा पायाभरणी केली. फ्रेंच राज्यक्रांतीमुळे स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची जगाला मिळाली त्या राज्यक्रांतीमुळे. तसेच अमेरिकन राज्यक्रांतीमुळे काय झालं की लिखित स्वरूपात जी राज्यघटना लिहिण्याची जी प्रथा झाली. तसेच जे मूलभूत अधिकार आहेत आपल्या जे भारतीय राज्यघटनेमध्ये आहेत, भाग 3 मध्ये जे काही मूलभूत अधिकार आहेत बरोबर. या मूलभूत अधिकारांची सुरुवात सुद्धा अमेरिकन राज्यक्रांतीपासून झाली. त्यामुळे अशा जगभरात अनेक अजूनही आहेत जसे की दक्षिण आफ्रिकेमध्ये अँटी अपार्टहेड मुवमेंट झाली म्हणजे आंदोलन झालं. ज्यामुळे काय झालं की जे काही ब्लॅक लोक आहेत म्हणजे जे त्यांना काय म्हणतात आपण की काळ्या वर्णाचे लोक आहेत यांच्याबद्दल जो भेदभाव होता तो त्या मुवमेंटमुळे कमी झाला. तसेच इंग्लंडमध्ये सफ्रेज मुवमेंट असेल. सफ्रेज मुवमेंट म्हणजे काय की तिथे महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. इक्वल पार्टिसिपेशन होतं लोकशाहीमध्ये किंवा शासन निर्मितीमध्ये. तर सफ्रेज मुवमेंटमुळे तिथं महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. मार्टिन ल्युथर किंगचे असतील आंदोलन असेल किंवा असे भरपूर आंदोलन आहेत जगात ज्यांनी समाजावर आणि जगावर खूप मोठा परिणाम केला. सध्या भारतात चर्चेला असणारं सर्वात मोठं आंदोलन जे टीव्ही वरती, न्यूज मीडियावरती, सोशल मीडियावरती पण कॉकरोच जनता पार्टीचं जे आंदोलन आहे ते तयार होण्याची किंवा चालू होण्याची काय कारण असू शकतात? आपण जर पाहायला गेलं जर आपण 2014ला काँग्रेसचं सरकार जाऊन जे बीजेपीचं सरकार आलं त्याला सामान्यपणे बोलताना आपण मोदी गव्हर्नमेंट म्हणतो. बरोबर. यामध्ये काय झालं की सुरुवातीपासूनच की मेजॉरिटी असल्यामुळं यांना कोणत्या गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही पडली. 2014ला आणि 2019ला फुल मेजॉरिटी असल्यामुळं यांना प्रत्येक विषयाच्या मर्जीप्रमाणे हाताळता येऊ लागला. बरोबर. त्यामुळे काय झालं की गव्हर्नमेंटला तेवढी गरज वाटायला नाही लागली. तसेच काय झालं की याचे समर्थक जास्त आहेत. 2014 नंतर बीजेपीचे समर्थक भरपूर वाढले. त्याचे धार्मिक मुद्द्यावर असतील किंवा राजकीय मुद्द्यावर असतील वेगवेगळ्या मुद्द्यावर समर्थकांची वाढ झाली. त्याच्यामुळे काय झालं की सरकार हे कठोरपणे वागायला लागले. आता झालं काय की सरकारच्या या 2014 पासून तर आता 2026 पर्यंत भरपूर जे एक्झाम झाल्या ज्या काही परीक्षा झाल्या त्यांचे पेपर लीक होत गेले. तर काय झालं 2022 पासून 24ला आणि आता 26लाही नीट परीक्षेचे पेपर लीक झाले. या पहिल्यांदा पेपर नीट लीक झाल्यानंतर जवळपास 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. त्यानंतर गव्हर्नमेंटने काय केलं की रिनीट ही घेतली. आताच रिनीट 21 घेतली. या दरम्यानच्या पिरियडमध्ये काय झालं की जे आपले सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आहेत सूर्यकांत त्यांनी बोलता बोलता एक स्टेटमेंट असलेले की जे काही बेरोजगार तरुण आहेत कॉकरोच सारखे जुळांसारखे काही करत राहतात, शांत बसत नाही.
आणि त्यांच्याकडे काही बेरोजगार असल्यामुळे काही काम करत असल्यामुळे उठून लगे PIL टाकत बसतात. बरोबर. PIL म्हणजे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, ओके. हे जे लोकांच्या जनहित याचिका ज्याला मराठीत आपण बरोबर म्हणतो, बरोबर. ते टाकत राहतात. याच दरम्यान काय झालं की अमेरिकेत राहणारे एक तरुण विद्यार्थी आहे, अभिजित दिपके, बरोबर. त्यांनी कॉक्रोच जनता पार्टी या नावाने इंस्टाग्राम हँडल आणि ट्विटर हँडल चालू. बरोबर. काय झालं की ह्या एवढ्या ज्या काही परीक्षेचे पेपर लीक होत होते काय याच्या कुणी जबाबदार व्यक्ती असं येऊन बोलत नव्हता की ही जबाबदारी स्वीकारायला तयार नव्हता. बरोबर. आतापर्यंत आपण पाहिलं की कुणी येऊन असं काही जबाबदारी स्वीकारली नाही किंवा लीक कशामुळे झाला, कोणामुळे झाला, तेव्हा काही कारवाई झाली नाही. अगोदरच्या गव्हर्नमेंट जर पाहायला गेला आपण तर याची जबाबदारी काहीतरी ठरवली जायची आणि त्याचं पनिशमेंट म्हणून त्या संबंधित विभागाचे मंत्री असतील किंवा उच्चस्तरीय अधिकारी असतील किंवा काही यांच्यावर जबाबदारी देऊन त्यांना त्या पदावर हटवलं जायचं किंवा योग्य ती कारवाई केली जायची. आता या गव्हर्नमेंटमध्ये कसं आहे की नो रेजिग्नेशन पॉलिसी, म्हणजे त्याला रेजिग्नेशन देतच नाही, कोणताही मुद्दा होता काही होऊ द्या. मग याच गोष्टीमुळे काय झालं की तरुणांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि त्यातून कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन निर्माण झालं. भारतामध्ये इतिहासात अशी कोणती आंदोलनं झाली की त्यामुळे आता समाज माध्यमांवरती किंवा जे एकूण देशाच्या व्यवस्थेवरती काय परिणाम झाला, असं कोणते आंदोलन तुम्ही सांगू शकता? आपण जर पाहायला गेलं तर भारतात भरपूर आंदोलन झाले. बरोबर. म्हणजे ज्यावेळेस इंग्रज भारतात आले, इंग्रजांनी सत्ता काबीज केली तेव्हापासून म्हणजे काही सामाजिक कारणासाठी झाले, काही राजकीय कारणासाठी झाले. सामाजिक कारणासाठी झालं सांगायचं जर झालं तर शिक्षणासाठी, मुलींच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंनी केलेलं ते आंदोलन असतं. बरोबर. 1848 त्यांनी भिडेवाड्यामध्ये, पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये भारतातील पहिली मुली शाळा चालू केली. बरोबर. ते शिक्षणासाठी सुरू केलं ते पहिलं आंदोलन होतं. ओके. तसेच 1856 ला विधवा पुनर्विवाह कायद्यासाठी पण आंदोलन झाले. सतीबंदीचा कायदा करण्यासाठी 1829 ला सतीबंदीचा कायदा झाला, राजाराम मोहन राय याच्यासाठी पण भरपूर मोठे आंदोलन झाले. हे सामाजिक कारणासाठी झाले. जर आपण पाहिलं गेलं राजकीय कारणासाठी जर पाहिलं आपण, ज्यावेळेस 1857 जो उठाव झाला, ज्याला आपण पहिला स्वातंत्र्य संग्राम सुद्धा म्हणतो, ही याच्यासाठी भरपूर कारण होते. ब्रिटिशांची जी काही बळजबरी सत्ता काबीज करणं चालू होतं की एखाद्या राजाला जर मुलगा वगैरे काही त्याला जर वारस झाला नसेल आणि त्यांनी जर ते दत्तक घेतलेला, एखादा बाळ जर दत्तक घेतलं तर त्याला ते वारस नाकारायचे, आम्ही याला वारस म्हणून मान्य करत नाही, आणि असं करून ते काय करायचे, बरेचसे संस्थान खालसा करायचे, म्हणजे हस्तगत करायचे. याच आणि अशा अनेक गोष्टीमुळे 1857 उठाव झाला. 1857 उठावामुळे काय झालं की 1857 उठावापर्यंत भारतातील शासन व्यवस्था सगळी ईस्ट इंडिया कंपनी पाहिजे. पण 1857 उठाव काय झालं की ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपूर्णपणे नष्ट झाली. म्हणजे 1857 जो उठाव होता फसलेलं भांडण आहे. फसलेलं भांडण अजिबात नाही. भारतीय शासन व्यवस्थेत आणि समाज व्यवस्थेत भरपूर मोठे बदल झाले. नक्कीच. ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जाऊन प्रत्यक्ष ब्रिटिशच्या राणीचा आधिपत्याखाली आपण भारत आला. त्यानंतर जे 1833च्या कायद्यानुसार, चार्टर ऍक्ट नुसार, की भारतीय जो गव्हर्नर आहे त्याला गव्हर्नर जनरल म्हणून द्यायचं. ते गव्हर्नर जनरलचं पद नष्ट होऊन व्हायसरॉय हे पद भारतामध्ये 1857 उठावामुळे निर्माण झालं. त्यानंतर जर पाहायला गेलं आपण तर स्वातंत्र्याचा लढा काँग्रेसने सुरू केला. आपण 1885 ला काँग्रेसची स्थापना झाली आणि हळूहळू काय झालं की काँग्रेस अगोदर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी यांनी म्हणूनच काँग्रेसची स्थापना केली. हे काय करायचे की जे काही भारताचे मुद्दे आहेत हे शांततेच्या मार्गाने ब्रिटिश समोर मांडायचे, विचार होईल काही. त्यासाठी मग काय झालं की काँग्रेसची स्थापना झाली. काँग्रेस एक आंदोलन सुरू झालं. मग नंतर 1905 ला बंगालची फाळणी झाली. त्यानंतर 1909 चार्टर्ड ऍक्ट, त्यानंतर काय म्हणतात त्याला की रोलेट ऍक्ट, त्याच्यानंतर मॉन्टेग्यू रिफॉर्म्स, जालियनवाला बाग हत्याकांड, अशा भरपूर घटना घडल्या. या घटनांमुळेच की अगोदर पण आपले स्वातंत्र्य सैनिक जे असतील ते त्यांचा उठाव चालूच होता. पण 1915च्या दरम्यान गांधीजी आफ्रिकेतून भारतात आले आणि मग हळूहळू त्यांनी सगळा देश फिरून पाहिला आणि स्वातंत्र्य लढायचे संपूर्ण सूत्र त्यांच्या हातात आले. गांधीजींनी काय केलं की अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे काय झालं की जे काही हिंसक प्रकारे आंदोलन व्हायचे ते सरकारला दडपून काढणं सोपं जातं. अहिंसेच्या मार्गाने केलेलं आंदोलन सरकारला दडपता येत नव्हतं. मग पुढे असहकार चळवळ असो, चलेजाव आंदोलन असो, आणि याचाच परिणाम स्वातंत्र्य झाला. म्हणजे गांधीजींनी जे स्वातंत्र्याचं आंदोलन निर्माण केलं ते आणि तसेच इतर स्वातंत्र्य सैनिकांची जे आंदोलन होते यामुळे भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळात जर बोलायचं झालं तर 1970च्या दशकात 75च्या आसपास जेपी मुवमेंट चालू झाली इंदिरा गांधींच्या शासनाच्या विरोधात. ते आंदोलन योग्य अयोग्य याची आपली चर्चा नाही झाली,
आपली चर्चा झाली की आंदोलनाची, जेपीची जी मुवमेंट होती, जेपीची जे आंदोलन होतं, त्यामुळे इंदिरा गांधींचं 1976 75 76 काही इलेक्शन होतं, त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. म्हणजे शासन व्यवस्था बदलली बरोबर. आणि जनता पार्टीचं सरकार सरकार आलं. बापरे. त्यानंतर अगदी जवळच्या काळात जर पाहायचं झालं तर 2011 टाइमला अण्णा हजारेंचं आंदोलन, बरोबर. लोकपालच्या जो लोकपाल आहे हम्म. त्याच्या नियुक्तीसाठी त्याला कॉन्स्टिट्युशनल आपण सगळ्यांनीच मला वाटतं अण्णांचं आंदोलन बघितलं. हो लोकपालचा कायदा आला, माहिती अधिकार आपल्याला मिळाला. माहिती अधिकाराचं जो काय आंदोलन आहे ते माहिती अधिकार 2005च्या आसपास बरोबर. जे लोकपालचं जे अधिकार आहे, लोकपाल कायद्याचं आहे, 2011च्या आंदोलनामुळे आला. तसंच त्यांनी राजकीय बदल पण भरपूर मोठे घडले. आम आदमी पार्टीचा उदय झाला. बरोबर. तसेच आता करंटली जर पाहायचं झालं ते तुमच्या ते उत्तर जे देते का त्याला जोडून एक माझा प्रश्न होता. इन जनरल आपण जर असं बघितलं तर आंदोलनामुळे खरंच परिणाम होतात का? याचं उत्तर होय आहे आणि नाही पण आहे. असं हा. आहे की काय आहे की जर आंदोलन हे समाजहितासाठी चालू असेल, बरोबर. मोठ्या प्रमाणात चालू असेल, हम्म. तसेच याला योग्य नेतृत्व असतं, याला योग्य दिशा असतं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते शांततेच्या मार्गाने, बरोबर. अहिंसेच्या मार्गाने जर असेल तर नक्कीच आंदोलनामुळे बदलतात. तर मित्रांनो, आजची आंदोलनं खरंच समाजामध्ये बदल घडवतात का, की फक्त राजकारणापुरती मर्यादित राहतात? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट मध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद सर.